आणि 8 चे फॅक्टर्स काय काय आहेत? 1 आहे, 8 आहे, 2 आहे, 4 आहे, आणखीन 3 नाही. बस एवढेच आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर एक दुसरा नंबर घेतला मी 10. 10 चे काय काय फॅक्टर्स आहेत कॉमन? 1, 10, 2, 5. ठीक आहे. बस आता कॉमन फॅक्टर्स कोणते आहेत? कॉमन फॅक्टर्स आहेत 2. ठीक आहे. कॉमन फॅक्टर्स आहेत 2. आता इथे एकच फॅक्टर आहे, त्याच्यामुळे या दोघांचा एचसीएफ काय होईल? 2 येईल. बरोबर आहे का? जर समजा या लिस्टमध्ये कॉमन फॅक्टर्सच्या लिस्टमध्ये असे नंबर आले असते, समजा 3 आहे, 4 आहे, 5 आहे, 6 आहे. ठीक आहे. इथे कोणते दुसरेच नंबर आहेत आणि कॉमन फॅक्टर्सच्या लिस्टमध्ये हे असे नंबर्स आहेत आपले. ठीक आहे. 1 तर प्रत्येकाचा असतोच. ठीक आहे. मग अशा वेळेस आपण काय करणार? जे हायेस्ट आहे त्याला म्हणणार आपण HCF म्हणणार. ठीक आहे. आता याच्यामध्ये आहे 6. ठीक आहे. अशा पद्धतीने केलेलं आठवते का तुम्हाला? अशा पद्धतीने HCF फाइंड केलेलं आठवते का कुणाला? हा. चलो, मग दुसरी एक मेथड आपण शिकली. त्याच्यामध्ये काय केलं? 2 नंबर्स दिलेत आपल्याला. फॉर एक्झाम्पल 16 अँड 18 यांचा HCF फाइंड करायचा. आपण काय केलं? 16 चे प्राइम फॅक्टरायझेशन केलं. 2, 8, 2, 4, 2, 2, 2, 1. ठीक आहे. आणि नंतर 18 चे फॅक्टर्स फाइंड केले आपण, प्राइम फॅक्टर्स. 2, 9, 3, 3, 3, 1. मग काय केलं आपण? त्यांची लिस्ट तयार केली. 2 into 2 into 2 into 2 आणि 18 ची काय झाली लिस्ट? 2 into 3 into 3. दोघांमध्ये कॉमन काय? फक्त एकच पेअर आहे. मग आपण सरळ सरळ HCF इज इक्वल टू ही जी एक पेअर आहे त्याच्यासाठी लिहिला 2. तर या दोघांचा HCF काय आला आपला? 2 आला. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत. आठवतेत का? येस ऑर नो? पटपट सांगा. विसरून गेलो 2 दिवसामध्ये सगळं. का 2 दिवसात विसरून गेलो? सांगा मला. नो सर. बर. म्हणजे आपण HCF फाइंड करण्यासाठी आपल्याकडे 2 मेथड होत्या. कोणत्या मेथड? एक म्हणजे लिस्ट करायची. कशाची लिस्ट करायची? फॅक्टर्सची लिस्ट करायची. त्याच्यामधून कॉमन फॅक्टर्सची नंतर एक लिस्ट तयार करायची. ठीक आहे. आणि जे कॉमन फॅक्टर मध्ये जे हायएस्ट आहे त्या हायएस्टला म्हणायचं HCF. ही एक मेथड होती. दुसरी मेथड काय होती आपली? दोघांचे फॅक्टर्स प्राइम फॅक्टरायझेशन करायचं, दोघांचं पण, दोन्ही नंबर्सचं. आणि त्यांचे काय तयार करायच्या? कॉमनच्या पेअर्स तयार करायच्या आणि प्रत्येक पेअरसाठी एकाला चूज करायचं आणि जेवढे काही कॉमन असतील त्या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जे आन्सर येईल त्याला आपण काय म्हणलं? HCF. आहे का लक्षात? येस सर. हा. येस सर. फक्त करायचं आन्सर आलं. बर. एक सर मिनिट, मला कोण डबल बघू द्या मला. मी आता जॉईन झालो. कोण? प्रणव? येस सर. हा, प्रणव नवीन काही नाही, मागचंच रिवाइज केलो आपण. ठीक आहे. चला, बस आता आपण LCM फाइंड करण्यासाठी पण तशाच 2 मेथड आहेत. कोणती मेथड आहे? जी आता करून दाखवली तुम्हाला. त्याच्यामध्ये काय करायचंय आपल्याला? त्या नंबरच्या मल्टिपल्सची लिस्ट तयार करायचंय आणि जे पहिले 2 पहिला मल्टिपल असा असला पाहिजे जे की दोघांमध्ये पण कॉमन असला पाहिजे. त्या पहिल्या कॉमन मल्टिपलला आपण काय म्हणणार आहोत? LCM. हे झालेलं आहे आपलं आतापर्यंत. आज काय करायचंय आपल्याला? आज शिकायचंय LCMच फाइंड करायचंय आज पण आपल्याला, पण दुसऱ्या मेथडनं. कोणत्या मेथडनं? बाय प्राइम फॅक्टरायझेशन मेथड. ठीक आहे. चला आपण बघू आता काय कसं करता येईल ते. ठीक आहे. चला, फॉर एक्झाम्पल फर्स्ट आहे आपला क्वेश्चन 12 and 20. ठीक आहे. 12 and 20 कसं करायचं? नीट लक्ष द्या आता. 12 and 20 पहिल्यांदा करायचं 12 चे प्राइम फॅक्टरायझेशन. जसं HCF मध्ये केलं तर तसंच प्राइम फॅक्टरायझेशन करायचं. हाफ पार्ट तर सेम आहे. बघा, 2, 6, 2, 3, 3, 1. त्याच्यानंतर आपण इथं 20चं प्राइम फॅक्टरायझेशन करू. 2, 10, 2, 5, 5, 1. चला मी इथं लिस्ट करतो आता. 12 इज इक्वल टू 2 into 2 into 3
20 इज इक्वल टू 2 इंटू 2 इंटू 5. ठीक आहे. हा हा बोल बेटा आर्यन. तर लिखना है. नाही नाही लिहायचं नाही, समजून घ्यायचं बेटा, पुन्हा तुम्हालाच करायचंय ते. ओके सर. ठीक आहे. फक्त बघा काय केलं मी आता, एलसीएम फाइंड करणं चालू आहे आपलं. काय शिकलेलो आपण? एलसीएम फाइंड करायला. दोन नंबरचं एलसीएम फाइंड करायचं आहे. कसं करणार? दोन्ही नंबरचं प्राइम फॅक्टरायझेशन करून घेतलं. ठीक आहे. त्याला मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये लिहून घेतलं. ठीक आहे. दोन्हीला पण आपण मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे इथं. आता पुढची स्टेप इम्पॉर्टंट आहे. पुढची स्टेप इम्पॉर्टंट आहे. HCF मध्ये काय केलं असतं आपण? जे कॉमन आहेत त्यांना राऊंड केलं असतं आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन केलं की आपला HCF आला असता. आता एलसीएम ला थोडं एक्स्ट्रा करायचंय. तसंच करायचंय पण थोडं आणखीन एक एक्स्ट्रा स्टेप करायचंय. नीट लक्ष ठेवा. आता मला काय करायचं, मला काय फाइंड करायचंय आता? एलसीएम. मी लिहिलं इथे एलसीएम. काय करायचं आता? या दोघांची तर आपण प्राइम फॅक्टर्सची लिस्ट तयार केलेली आहे. या दोघांच्या प्राइम फॅक्टर्सची लिस्ट आपल्याजवळ तयार आहे. पहिल्यासारखंच करायचंय जसं HCF मध्ये केलं तसंच. काय करायचं? जे कॉमन आहेत त्यांना असं राऊंड ऑफ करा. केलं राऊंड. जे कॉमन नाहीत त्यांना नाही करायचं, फक्त जे कॉमन आहेत त्यांना करायचं. केलं. चला मग काय करणार? या पेअरसाठी एक वेळेस लिहिणार 2 इंटू या पेअरसाठी लिहिणार एक वेळेस 2. इथपर्यंत कळालं का तुम्हाला? इथपर्यंत HCF जसं फाइंड केलं तसंच आहे. जसं HCF फाइंड केलं होतं तसंच आहे इथपर्यंत. मग आता इथून पुढची मात्र स्टेप इम्पॉर्टंट आहे. इथून पुढची स्टेप इम्पॉर्टंट आहे. HCF मध्ये आपण इथपर्यंत येऊन डायरेक्ट आता या 2 इंटू 2 4 करून आपण डायरेक्ट आपला आन्सर येत होतं. त्यालाच आपण काय म्हणत होतो? 4 म्हणत होतो. मग आता इथं थांबायचं नाही आपल्याला, आणखीन थोडं पुढे जायचंय. कसं जायचं पुढे? जे कॉमन आहेत ते एक वेळेस घ्यायचे. जे कॉमन आहेत ते एक वेळेस घेतले. काय इथं 2 आहे, इथं 2 आहे. या दोघांची एक पेअर तयार झाली, त्याला आपण एक वेळेस घेतलं. इथं पण 2 2 ची पेअर तयार झाली, एक वेळेस घेतलं. आता पुढे काय करायचंय? पुढे करायचं जे अनकॉमन आहेत, जे अनकॉमन आहेत ते सगळेच्या सगळे घ्यायचे. बघा नीट आहे का मी काय सांगितलं? जे कॉमन आहेत त्यांच्यापैकी एक घ्यायचा. म्हणजे इथं पण 2 आहे, इथं पण 2 आहे, या दोघांपैकी एकाला घेतलं. इथं पण 2 आहे, इथं पण 2 आहे, दोघांपैकी एकाला घेतलं. जे कॉमन आहेत त्यांना एकदा घ्यायचं. जे कॉमन आहेत ते एकदा घ्यायचं. आणि जे अनकॉमन आहेत ते जेवढे टाइम्स आहेत, जेवढे आहेत उरलेले सगळेच्या सगळे अनकॉमन सगळेच घेऊन टाकायचे. आता मला सांगा 12च्या फॅक्टर्स मध्ये कोणते फॅक्टर्स कॉमन नसलेले उरलेले फॅक्टर्स कोणते कोणते सांगा? फक्त 3 आहे. फक्त 3 आहे. मग या 3 ला घेतलं इथं. चला हे बघा 3 इंटू. आता मला सांगा 12 मध्ये कोणी उरलाय का आता अनकॉमन फॅक्टर? कोणी नाही उरला. चला मग आता आपण 20 कडे जाऊ. 20 मध्ये अनकॉमन फॅक्टर कोण उरलाय आपल्याजवळ? फक्त आणि फक्त 5. मग इंटू लिहायचं आणि परत त्याला 5 लिहायचं. हे बघा हे 5 इथून इथं आलाय. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. आता पुढच्या स्टेपला काय करायचं? झालं यांचं मल्टिप्लिकेशन करून घ्या. काय होईल? 2 2 जा 4, 4 3 जा 12, 12 5 जा 60, 12 5 जा 60. मग या दोन नंबर्सचा मल्टिपल काय आलेला आहे आपला? सॉरी, लोएस्ट कॉमन मल्टिपल म्हणजे एलसीएम काय आला आपला? दोन्ही नंबर 12 आणि 20 चा एलसीएम आला 60. 12 आणि 20 चा एलसीएम आला 60. कळालं काही थोडीशी? तुम्हाला प्रॉब्लेम कुठे येईल ते सांगतो मी तुम्हाला. प्रॉब्लेम येईल तुम्हाला हे बघा एवढ्या पार्टला. हे पार्ट कसा घेतला हे लक्षात येण्यासाठी थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. आणखी एकदा रिपीट करतो मी. याच पर्टिक्युलर क्वेश्चनला आणखीन एक वेळेस रिपीट करून सांगतो. नीट लक्ष देऊन ऐका, येऊन जाईल. फार सोपं आहे. बघा आता काय केलंय पहिल्यांदा मी 12 चे प्राइम फॅक्टरायझेशन सर येते मला. 20 चं प्राइम फॅक्टरायझेशन सर येते मला. इथं कळालं काय अडचण नाही. बघा 12 आणि 20 ची लिस्ट केली. यस तर तिथं 3च्या नंतर आणि एक नंबर आला तर? सांगतो बेटा, सांगतो. कारण सांगतो. शाबास, चांगला तुझा क्वेश्चन छान आहे. बघा आता मग पुन्हा काय केलं? 12 चे मी प्राइम फॅक्टरायझेशनचं मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये लिहिलं. तर आवाज येत नाहीये. तर आवाज नाही गेलाय. तर आवाज नाही गेलाय. तर आवाज नाही गेलाय. तर आवाज नाही गेलाय.
सर आवाज येईना गेलाय. हा, आता येतोय का? आता येतोय का? येस सर. हा, कुणाचा तरी कॉल आला होता. ते कॉल आला की आवाज कमी बंद होते बेटा आपला. चला आणखी एकदा बघा आता. 12 चे फॅक्टर्स आहेत, लिस्ट केले. 20 चे फॅक्टर्स आहेत, लिस्ट केले. ज्यांना कॉमन आहेत त्यांना राऊंड केले. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नव्हता आपल्याला. आता इथं काय लिहिलं आपण? एलसीएम लिहिलं, इज इक्वल टू लिहिलं. जे कॉमन आहेत कॉमन साठी एक वेळेस घेतला, कॉमन साठी एक वेळेस घेतला. जे कॉमन फॅक्टर्स आहेत, सॉरी कॉमन मल्टिपल्स आहेत, त्यांना काय करायचं? एक वेळेस घ्यायचं. ठीक आहे, बघा आता हे कॉमन वाल्यांना आपण एक वेळेस घेतलं. आता उरलेल्यांना काय करायचं? ज्यांना आपण राऊंड केलो नाही ते राऊंड न केलेले सगळेच्या सगळे, पहिल्या नंबर मधले आणि दुसऱ्या नंबर मधले सगळेच्या सगळे घ्यायचं, त्यांना मल्टिप्लिकेशन मध्ये पुढे लिहून टाकायचं. तर करंटचा क्वेश्चन असा होता, समजा इन केस जर असं असतं, एक नंबर आहे काहीतरी आणि त्याच्या पुढे 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 3 असं काहीतरी आहे समजा. पुन्हा दुसरा नंबर आहे 2 इंटू 2 इंटू 3 असं आहे. आता बघा या दोघांची तर जोडी झाली, या दोघांची पण पेअर झाली आणि या दोघांची पण पेअर झाली. इथं आणखीन काहीतरी आहे समजा 5 आणि इथं 7 आहे. आता काय करायचं? आता काय करणार? जे कॉमन आहेत त्यांच्यासाठी एक वेळेस, जे कॉमन आहेत त्यांच्यासाठी एक वेळेस. आता कोण कोण उरले? वरी कोण उरले बघा? 2 3 5 7. तर बघा मी जे अनकॉमन्स आहे त्यांच्यासाठी बॉक्स तयार करतो. तुम्ही काही करू नका, बॉक्स तयार करतो. 2 इंटू 3 इंटू 5 इंटू 7. एक बॉक्स मधले कोणते आहेत माझे? अनकॉमन आहेत, अनकॉमन फॅक्टर्स, अनकॉमन प्राईम फॅक्टर्स. आणि हे आउट ऑफ बॉक्स जे आहेत ते सगळे कॉमन फॅक्टर्स आहेत. आलं का लक्षात? मग आता करण, तुझं म्हणणं होतं सर 3 पेक्षा आणखीन पुढे जर जास्त नंबर्स आले तर काय करायचे? जर ते कॉमन नसतील तर काय करायचे? बेटा कॉमन नसलेले सगळेच्या सगळे मल्टिप्लिकेशन मध्ये इथं सरळ पुढे लिहून टाकायचे. आलं लक्षात? सरळ सरळ पुढे लिहून टाकायचं. ठीक आहे, चला. आणि जर 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 आणखीन काही जणांची अशी शंका असू शकते, बघा बरं का, थोडस नीट लक्ष द्या. आणखीन एक एक्झाम्पल घेऊ आपण. काहीतरी एक नंबर आहे 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 5 आणि दुसरा नंबर आहे 2 इंटू 2 इंटू 5 इंटू 7 इंटू 7 असं आहे समजा. आता असं आहे. आता याच्यामध्ये कॉमन काय आहे? हे बघा, हे 2 2, हे 2 2, आणखीन काय? हे बघा, हे 5, हे 5. चला आता यांचं कसं लिहायचं? हे बघा, या 2, या पहिल्या पेअर साठी हे 2 लिहिलं, दुसऱ्या पेअर साठी हे बघा हे 2 लिहिलं. आता पुढे काय? ह्या 5 साठी हे 5 लिहिलं. इथपर्यंत कळालं सर. ह्याच्या पुढे कसं करायचं? आता बघा इथं काय काय आहे? 3 3 3 3 4 टाइम्स आहे. मग यांची अशी पेअर बनवायची का आडवी? आडवी पेअर बनवायची नाही, आडवी पेअर बनवायची नाही. हे बघा, हे असं या दोघांची सर पेअर बनवता येणार नाही. पेअर बनवता येणार नाही. हे रॉंग होईल तुमचं. हे अशी पेअर बनवायची नाही. एकाच नंबर मध्ये पेअर बनवायची का? नाही. पेअर कशामध्ये बनवायची? दोघांमध्ये पण असेल तर पेअर बनवायची, नसेल तर नाही बनवायचं. मग आता काय करायचं बघा, मी तुम्हाला ओळखू येण्यासाठी परत बॉक्स तयार करतो आणि जे अनकॉमन आहेत ते बॉक्स मध्ये लिहितो. आता इथं 3 किती टाइम्स किती उरले? 3 सांगा. 1 2 3 4. 4 3 उरले. तर 4 ला 4 घेऊ आपण. 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3 इंटू. आता खाली बघा, खाली काय काय उरलं? 7 इंटू 7. मग दोन्ही 7 घ्यायचे का एक घ्यायचा? दोन्ही घ्यायचे. काय करायचं? दोन्ही पण घ्यायचे. आलं का लक्षात? बघा मी बॉक्स मध्ये लिहिलेत अनकॉमन फॅक्टर्स. अनकॉमन फॅक्टर्स मी बॉक्स मध्ये लिहिलेत. कॉमन फॅक्टर्स काढून तुम्ही HCF फाइंड करता आणि त्याला परत मल्टिप्लिकेशन केलं आपण अनकॉमन फॅक्टर्सनी तर आपल्याला काय मिळेल? LCM मिळेल. लक्षात आलं का तुमच्या? कुणाच्या लक्षात नाही आलं? कुणाच्या लक्षात नाही आलं? बस एक मिनिट, मी एकेकाला विचारतो. अगण्या लक्षात आलं का? येस सर. मला यायला नाही, थोडस चुकलं आले. बर बर, कुणाला बेटा नाव? सर वेदांत. सर मला बी नाही आले. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हा ठीक आहे बेटा, ठीक आहे, मी सांगतो. आणखी एकदा सांगणार मी, काय अडचण नाही. हा गौरी, कळालं का? सर नाही कळालं. गौरी प्राईम फॅक्टरायझेशन येते का तुम्हाला?
येते सर. येते. शाबास. मग आता हे पण यायला पाहिजे. प्राईम फॅक्टरायझेशन येत असेल तर हे यासाठी काही अडचण नाही. ठीक आहे. नम्रता, कळालं हे? येस सर. बर. विपुलला कळालं का? येस सर. विपुलला झालेलं आहे हे. ठीक आहे. पुन्हा कोण आहे? अल्विरा समजलं? अल्विरा, एलसीएम कसं फाइंड करायचं बाय प्राईम फॅक्टरायझेशन? येस सर. बर, ठीक आहे. आपण आणखीन काही क्वेश्चन्स घेऊ, त्याच्यामध्ये आणखीन आपले डाऊट्स क्लिअर होतील. आर्यन, कळालं? येस सर. आर्यन, काढता येईल का? मग आता क्वेश्चन दिल्यानंतर आर्यन. हॅलो. येस सर. बर. गुरुराज, तुला नाही कळालं. ठीक आहे. मनस्वी कळालं का कसं करायचं? मनस्वी, सर. हा सर बर. हा, देणार आहे. मला एकदा विचारू द्या सगळ्यांना. हा, मयंक कळालं का तुला एलसीएम कसं फाइंड करायचं? मयंक, कळालं? येस सर. बर. सर. प्रणवला कळालं? हो. सर. हो. सर त्याचे पूर्ण कॉमन असले तर? सगळ्याच्या सगळे असले तर? चांगली गोष्ट झाली. सगळेच्या सगळे कॉमन असतील तर फार छान झाली. असं होऊ शकेल का रे? नाही सर, सगळेचे सगळे कॉमन असले. सगळेच्या सगळे कॉमन म्हणजे 2 नंबर पण सेम असले पाहिजेत. कॉमन कधी असतील? सर एक नंबर जर खूपदा असला आणि ते अनकॉमन असलं तर ते पूर्ण नंबर घेऊन टाकायचे का? हा, करेक्ट. जेवढ्या वेळेस आहे तेवढ्या वेळेस. आता इथं बघा, 3 किती टाइम्स होतं इथं आपल्या इथं? 1 2 3 4. आपण पण इथं किती वेळेस केलं? 1 2 3 4. काही टेन्शन घ्यायचं नाही. जर अनकॉमन असेल तर जेवढ्या वेळेस आहेत तेवढ्या वेळेस लिहायचं. ठीक आहे. अनकॉमन असले. ओके. एक पण कॉमन नसल्यावर सर. हा, एक करेक्ट. छान. हे बघा, एक पण सर, आता कॉमन नसेल तर काय करायचं? एक पण कॉमन नसेल तर काय करायचं बघा. काय वेदांत? तर पुन्हा 7 चिरकी इकडल्या त्याच्यात आपण सर तुम्ही सेकंड होत कराल तो बघा सर. हा हा, त्याच्यात सर चुकलाले सर. बरं थांब तुम्ही बेटा, ती बघू आपण. काय नाही, बघू आपण 2-4 एक्झाम्पल घेऊ. मग हळूहळू क्लिअर होईल आपलं. हं? एक एवढा क्वेश्चनचा आन्सर घेतो प्रथमेशच्या. जर एक पण कॉमन नाही अशा वेळेस काय करायचं? फॉर एक्झाम्पल 8 आहे. 8 चे फॅक्टर्स आहेत 2 इंटू 2 इंटू 2 आणि दुसरा नंबर आहे 9. 3 इंटू 3. बरोबर आहे का? आता याच्यामध्ये काही कॉमन आहे का रे? काहीच हो कॉमन सर. नाही. मग काय करायचं अशा वेळेस? जेवढे अनकॉमन आहेत तेवढे तसे घ्यायचे. कोणते अनकॉमन आहेत? 2 2 2 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 3 3 3 इंटू 3 असं करायचं. बरोबर आहे? हे बघा, रूल लक्षात ठेवा. आता तुम्हाला सांगतो. मी परत एकदा रिपीट करतो. पहिल्यांदा प्राईम फॅक्टरायझेशन करून घ्यायचं. प्राईम फॅक्टरायझेशन केल्याच्या नंतर त्या प्राईम फॅक्टरचं मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये लिस्ट करायचं. लिस्ट केल्यानंतर जे कॉमन आहेत त्यांना राऊंड करायचं आणि जे कॉमन आहेत ते एक वेळेस घ्यायचे. जे अनकॉमन आहेत ते जेवढ्या वेळेस आहेत तेवढे घेऊन टाकायचं. जे कॉमन आहे ते फक्त एक वेळेस घ्यायचे. अनकॉमन सगळेच असे पुढे मल्टिप्लिकेशन मध्ये लिहून टाकायचं. ठीक आहे. चला, आपण 2-4 एक्झाम्पल घेऊ. मी पण सॉल्व्ह करून दाखवतो, तुम्ही पण सॉल्व्ह करा. तुम्ही सॉल्व्ह करताना तुम्हाला काय अडचणीचे आहे ते मी सॉल्व्ह करत असताना चेक करायचं. ठीक आहे. चला, एक एक्झाम्पल घेऊ. आता तुम्हाला सॉल्व्ह करायचे नोटबुकवर. चुकलं तर हरकत नाही, 100% स्वतः सॉल्व्ह करा. जसं तुम्हाला कळते तसं सॉल्व्ह करा. ठीक आहे. हा, चला. फर्स्ट एक्झाम्पल आहे तुम्हाला जे की आता सॉल्व्ह करायचं. येस मनस्वी? सर एका ठिकाणी 3 नंबर्स असले आणि दुसऱ्या ठिकाणी 2 नंबर्स असले असू द्या ना, असू द्या की.
जर कॉमन जे आहेत त्यांना एक वेळेस घ्यायचं, आणि जर काही कॉमन अनकॉमन असतील तर त्यांना जेवढ्या वेळेस आहे तेवढ्या वेळेस घेऊन टाकायचं. ठीक आहे, घेऊ आपण मनस्वी 2-4 एक्झाम्पल घेऊ म्हणजे तुमच्या चांगलं लक्षात येईल. 2-4 एक्झाम्पल घेऊ मनस्वी, मग आपण लक्षात येईल, आणखीन काही गोष्टी आपल्या क्लिअर होतील. $30 and $50, 30 and 50. चला कसं करायचं बघा. 30 आणि 50 मी पहिल्यांदा काय करणार, 30 चे फॅक्टर्स फाइंड करणार. 2, 15, 3, 5, 5, 1. परत 50 चे प्राइम फॅक्टर्स फाइंड करणार. 2, 25, 5, 5, 5, 1. मग काय करायचं, 30 चे फॅक्टर्स प्राइम फॅक्टर्स जे आहेत आपले ते मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये लिहायचं. 2 into 3 into 5. 50 चे पण असेच लिहून टाकायचे. काय होईल, 2 into 5 into 5. कॉमन काय आहे, 2 2 आणि हे 5 5. तर एलसीएम काय येईल माझा, 2 into 5 into 3 into 5. हे 2 कुठला आला, या पेअर पैकी. हे 5 कुठला आला, या पेअर पैकी. हे 3 कुठला आला, हे बघा इथला आला. आणि हा 5 कुठला आला, हे इथला आला. ओके, कळालं का? यस सर. कळालं सगळ्यांना? बर. Yes. आता मी तुम्हाला एक Yes, एक्झाम्पल sir. देतो. हे समोर असंच ठेवतो. एक एक्झाम्पल देतो, ते सॉल्व्ह करून बघा. ते असं एक्झाम्पल तर मग आपण हार्ड एक्झाम्पल कडे जाऊ. हा सर, त्याला राऊंड केले त्याचं मल्टिप्लिकेशन करून जे आन्सर आहे ते करायचे का नाही? या राऊंड केले त्यांना इथं ठेवायचं, बरोबर आहे आणि का? एक वेळेस घ्यायचं. मल्टिप्लिकेशन करायचे का नाही? आता हे बघा, सगळ्यांचं मल्टिप्लिकेशनच आहे की, त्याच्यामुळे सगळ्यांचंच मल्टिप्लिकेशन करायचंय. कुणाकुणाचं मल्टिप्लिकेशन करायचंय, कॉमन वाल्यांचं पण आणि अनकॉमन वाल्यांचं पण. कॉमन वाल्यांचं पण अनकॉमन वाल्यांचं पण, सगळ्यांचंच मल्टिप्लिकेशन करायचंय. ठीक आहे सर करायची, पण तुम्ही तिथे हेच लिहिलं राहील ना त्याचा आन्सर. अच्छा, याचा आन्सर म्हणतास का? येस, आन्सर लिहू की बेटा आपण. हा, 2 5 10, 5 3 करेक्ट, 150. करेक्ट आहे बेटा, मल्टिप्लिकेशन करायचं, 150 आन्सर येईल. शाबास, करेक्ट, छान. चला आता पुढचा क्वेश्चन घ्या. 25 and 35. चला पटकन याचा मला एलसीएम फाइंड करून द्या बाय प्राइम फॅक्टरायझेशन. एलसीएम बाय प्राइम फॅक्टरायझेशन. LCM by prime factorization. HCF नाही, LCM फाइंड करायचंय करण. LCM by prime factorization. सर. Yes. सर, आता 2 च्या टेबल मध्ये 25 येत नाही तर काय करायचं? मग 3 च्या टेबल मध्ये येते का बघ. सर माझे आन्सर काय आले? 70. एक एक जण सांगा, मी ज्याला विचारतो ना सांगा. अगण्या सांगा तुमचा आन्सर काय आलाय. 175. सर 70 आले. बर, ठीक आहे. प्रणव तुझं काय आलंय? सर माझं पण 70 आलं, आधी चुकलं तर मग मी दुरुस्त करून 70 केलो. बर, आणखी कुणाचा विश्वास तुझं किती आलाय? सर आतापर्यंत झालं नाही. बर, अगण्या तुमचं काय म्हणलो? अगण्याचं ऐकू आलं नाही मला. सर 175. अगण्याचं करेक्ट आहे 175. ज्यांचं 70 वगैरे आलंय 175 सोडून बाकीचे काय पण आन्सर आले असतील ते सगळे रॉंग आहेत. अगण्याचं आन्सर 100% करेक्ट आहे 175. करेक्ट, गुड. 175. मनस्वी तुमचं किती आलंय आन्सर? मनस्वी 75. शाबास, 175 इज द करेक्ट आन्सर. विपुल 775.
कुणाचं? प्रणवचं. विश्वासचं आलं का? येस सर. ठीक आहे. समृद्धी माळी किती आलं तुमचं? समृद्धी माळी 5 आले सर. माझं 175 आले. 175 आले. शाबास. ठीक आहे, ठीक आहे. करेक्ट करेक्ट करेक्ट. ओके समृद्धी, बरोबर आहे. चला आपण करून बघूया. 175. हो, 175 इज द करेक्ट आन्सर. हा, मी एवढे आणखीन एक हे पण सॉल्व्ह करून दाखवतो, बघू आपण काय होतं ते. हा, हे बघा सेकंड क्वेश्चन आहे आपला 25 अँड 35. 25 चं प्राईम फॅक्टरायझेशन केलं मी. हा, 2 न डिव्हिजिबल नाही, 3 न नाही, 5 न आहे. 5 1 जा 5, सॉरी 5 5 जा 25, 5 1 जा 5. 25 चे काय आले फॅक्टर्स? सॉरी, फॅक्टर्स काय आले माझे? 5 इंटू 5. 35 चे बघू आपण आता. 35. चला पण कशाने डिवाइड करू? 5 न. 5 7 जा 5 7 जा 7, 35. 7 1 जा 7. 35 ला कसं लिहू शकतो मी? 5 इंटू 7. आता मला फाइंड करायचं एलसीएम. एलसीएम करत असताना मी पहिल्यांदा करणार काय? प्राईम फॅक्टर्स जे आहेत, जे कॉमन आहेत त्यांना करणार राऊंड, आणि जे अनकॉमन आहे त्याला जसं तसं घेणार. मग या पहिल्या पेअर साठी घेतलं मी हे 5. आता उरलेले कोण कोण आहेत? एक 5 आहे आणि दुसरा 7 आहे. 5 इंटू 7 दॅट इज 175. 175 ज्यांचं आन्सर आलंय त्यांना कॉंग्रॅच्युलेशन. छान, पहिलाच क्वेश्चन तुम्ही बेस्ट सॉल्व्ह केलेला आहे. चला आता मी तिसरा क्वेश्चन देतो तुम्हाला. एक मी सॉल्व्ह करून दिला, एक तुम्ही सॉल्व्ह केला. आता हे तिसरा पण तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. पहिल्यांदा छोटे छोटे नंबर्स घेतो, पुन्हा आपण मोठे नंबर घेऊ. ठीक आहे. 30 अँड 70. 30 अँड 70 करा पटकन. सर ब्लॅक स्क्रीन आले. हो, ब्लॅक स्क्रीन. ब्लॅक स्क्रीन आहे. बर, मी म्यूट करतो सगळ्यांना. ज्यांचा आन्सर झाला त्यांनी लगेच सांगायचं. 210 आले. 210 आले. शाबास समृद्धी. 210 इज द करेक्ट आन्सर. प्रणवचं किती आलंय? 210. हा, 210. करेक्ट 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 आहे. 210 ज्यांचं आलंय त्यांचं करेक्ट आहे. बघू आणखी कुणाचं येते का? येस विपुल. सर 210 आले माझं. शाबास वेदांत, करेक्ट आहे तुझं. विपुल आन्सर देत नाही आज. विपुल स्वामी. सर 210. शाबास, गुड. मनस्वी हांगे. 210. शाबास, करेक्ट. समृद्धी माळी. येस सर. किती आलं बेटा आन्सर? 210. विश्वासचं 210. समृद्धीचं किती आलं? आराध्या स्वामी नाही का आज? ठीक आहे. चला मी सॉल्व्ह करू लागतो तुम्हाला आता हे.
4-5 क्वेश्चन मी सॉल्व्ह करीन, पुन्हा तुम्हालाच करायचंय. 30 and 70. बघा मी फास्ट करतो, आपल्या पुढे आणखीन क्वेश्चन्स घ्यायचे. बरं मला सांगा, याच्यामध्ये आणखीन कुणाकुणाला डाऊट आहे सांगा बरं. डाऊट कुणाकुणाला आहे? जेवढे क्वेश्चन झाले ते कसे आले कळालं? एक मिनिट, तुमचा माईक बंद आहे बहुतेक, मी चालू करतो सगळ्यांचं. हा, डाऊट आहे का कुणाला? सर नाही. ओके ठीक आहे, चला 30 चे फॅक्टर्स फाइंड करतो मी. 2, 15, 3, 5, 5, 1. 30 चे फॅक्टर्स मी इथे लिहिले. 2 into 3 into 5. इथं लगेच 70 चे फॅक्टर्स फाइंड करतो. 2, 35, 5, 7, 7, 1. 70 चे फॅक्टर्स इथे लिहितो. 2 into 5 into 7. आता काय करायचं, जे कॉमन आहेत त्यांना राऊंड करायचं आणि जे अनकॉमन आहेत त्यांना काय करायचं, डायरेक्ट घ्यायचंय. तर LCM इज इक्वल टू 2 into 5 into 3 into 7. काय होईल? 2 5 जा 10 and 7 3 जा 21. 21 into 10, that is 210. 210 is the LCM of 30 and 70. काय आहे LCM असा? LCM म्हणजे 30 आणि 70 या दोघांना पण डिव्हिजिबल असणारा सगळ्यात छोट्यात छोटा नंबर आहे ते म्हणजे 210. 210 पेक्षा असा छोटा एक पण नंबर नाही ज्याला की 30 आणि 70 दोघं पण डिवाइड करू शकतात, असा आपल्याजवळ दुसरा नंबर नाही. याच्यापेक्षा पुढचे भरपूर नंबर्स आहेत आपल्याकडे, पण 210 पेक्षा छोटा नाही. ठीक आहे, चला आता मी पुढचा क्वेश्चन देतो. 4th क्वेश्चन. "21 and 77. 21 and 77. "21 and 77 यांचा लिस्ट कॉमन मल्टिपल तुम्हाला फाइंड करायचंय. म्हणजे अशा छोट्या छोटा नंबर जे की दोघांना पण डिव्हिजिबल असला पाहिजे. म्हणजे 21 न डिवाइड केलं तरी यायला पाहिजे आन्सर रिमाइंडर 0 आणि 71 77 न पण डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर यायला पाहिजे 0. हा, कोण सांगते? हा, 77 हे 7 ने डिवाइड आहे का? येस 11 प्राइम नंबर आहे. येस. विश्वास असं Yes, कसं रे, पाठ कर की प्राईम नंबर्स. येस सर. हो, आणि प्रणव असलं नाही विचारायचं 7 न डिव्हिजिबल आहे का, 5 न डिव्हिजिबल आहे का. सर हा? 231 सर 21 आन्सर आलं माझं. 31 सर 231. करेक्ट. प्रथमेशचा आणि नम्रताचं करेक्ट आहे 231. 231 इज द करेक्ट आन्सर. 231. सर हो, करेक्ट आहे. 77 चं कसं करू? 7 ने डिवाइड कर की बेटा वेदांत. बर सर. हा, अल्विरा तर काही आन्सर देत नाही विचारल्याशिवाय. असं असते का अल्विरा? अल्विरा असं नाही करायचं, स्वतःहून आन्सर. पार्टिसिपेशन इम्पॉर्टंट आहे अल्विरा. विचारल्यानंतरच आन्सर द्यावा असं काही नाही. ही माणसं कसं बोलतात रे? माईक बंद करा वेदांत. वेदांत माईक बंद करा. मीच करतो काय सर? सगळ्यांचे. माईक बंद कर बेटा. अल्विरा अनम्यूट करा आणि सांगा आन्सर. 4th काय आलं आन्सर तुमचं? अल्विरा 331. 331.
बघा बरं नीट मल्टिप्लिकेशन करून. बरं अलविरा तुम्हीच मला आता ह्याचं आन्सर मला आपण दोघं मिळून फाइंड करू अलविरा आपण. हा तुम्ही माईक अनम्यूट करा. मी एक मिनिट मी सांगितल्यानंतर करा. हा माईक अनम्यूट करा अलविरा. आणि आता म्यूट करूच नका. हा हे कम्प्लीट क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे. तुम्ही सांगणार मी ते सॉल्व्ह करतो. ठीक आहे. 21 and 77. बघा आता मी इथे लिहितो 21 and 77. 21 and 77. हा सांगा अलविरा काय करायचं आता. अलविरा काय करायचं पहिल्यांदा. अलविरा आवाज येते का अलविरा माझा. अलविरा तुमचा येत नाही माझ्याकडे आवाज. बर मग मला विपुल तू सांग बेटा. तू अनम्यूट कर आणि तू सांग आता मला काय करायचं ते. सर 21 चे प्राइम फॅक्टरायझेशन करायचं. शाबास मला करू लाग की मग मला येत नाही प्राइम फॅक्टरायझेशन. सर 3 7 जा 21. 3 7 जा 21. 7 1 जा 7. 7 1 जा 7. शाबास. आता आता कशाचं करायचं मग. 77 सांग कसं करायचं. 7 into 11. 7 11 जा 77. परत पुढे 11 1 जा 11. 11 1 जा 11. ठीक आहे चलो. मग आता पुढे काय करू. 21 चे प्राइम फॅक्टरायझेशन लिहायचं. शाबास. तर पुन्हा 77. 77 चं पण प्राइम फॅक्टरायझेशन लिहायचं. मग पुन्हा आता काय करायचं. आता त्याची एलसीएम लिहू का इथं मी. करायची. बर पेअर केली हे बघ. हा 7 into 7 म्हणजे कॉमन. जे कॉमन आहे त्यांचं एक वेळेस घ्यायचं. ठीक आहे. आणखी पुढे 3 into 3 into 11. 11. मग किती आलं सांग बर. LCM 231. 231. शाबास गुड करेक्ट. छान. अलविराच्या माईकचा काहीतरी प्रॉब्लेम होता वाटतं त्याच्यामुळं अलविरा सांगू शकली नाही. चला मी आता तुम्हाला क्वेश्चन देऊ का. देतो सगळ्यांना आता क्वेश्चन्स. तुम्हाला पटापट सॉल्व्ह करायचे आणि आन्सर सांगायचे आहेत. मी 5 क्वेश्चन देणार आहे तुम्हाला. 5 क्वेश्चन्स. अरे आत्ताचा किती होता नंबर सांगता का कुणी. आत्ता जे क्वेश्चन दिला होता मी तुम्हाला त्याचा नंबर काय होता. क्वेश्चन नंबर 5th होता का. होता. ठीक आहे. मग आता फिफ्थ क्वेश्चन घ्या. 5th क्वेश्चन आहे 200 and 300. 6th आहे 16 and 48. 7th आहे 91 and 21. 8th आहे 125 and 150. 9th आहे 216 and 60. आणि 10th आहे 500 and 700. चला पटपट करायचंय. मी सॉल्व्ह करून दाखवणार नाही. हे 10 क्वेश्चन तुम्ही स्वतः सॉल्व्ह करायचे. आणि जर तुमच्यापैकी कोणाला अडचण असेल सॉल्व्ह करताना तर मग मी ते पर्टिक्युलर क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवणार आहे. ठीक आहे. करा.
सर 600 सर सर नम्रता करेक्ट आहे तुमचं 600, पण मला सगळे सॉल्व्ह करा मग सांगा. सगळे सॉल्व्ह करा अगोदर. झाले म्हणून सांगा, आन्सर नका सांगू, झाले म्हणून सांगा.
सॅमसंग साईट व्हायला लावा सर. झालं का? नाही झालं सर. करा करा बेटा करा. 2 राहिलेत सर. करा करा फास्ट करा. सर सगळ्याला म्यूट करा. ब्लॅक स्क्रीन उडेल. प्रणव गायकवाड साईडला व्हा. आणि बस. विश्वास तर झालंय. शाबास. आणखी कुणाचं झालंय? मयंकचं पण झालं. मयंकचं झालं. विश्वासचं झालं. मयंक आणि विश्वास पुढे आहेत. विहान आला नाही आज. विहान नाही. ईशान नाही. सर फर्स्ट वाले मी सांगता. हा. फर्स्ट वाला मी सांगता. हो हो. थांब बेटा थांब. तुलाच विचारतो. मयंक सांगणार आहे सेकंडचा आन्सर. सेकंडचा आत्ताच नाही. मी विचारल्यानंतर मयंक तुला सेकंडचा आन्सर सांगायचं. सर मी कोणता सांगू?
प्रणव तू थर्ड सांग. ओके सर. सर मी सर झालं. कर करण तू फोर्थ सांग. करण फोर्थ सांगेल. चला आपण घेऊ आता एक एक आन्सर. मी सॉल्व्ह नाही करणार, तुम्ही आन्सर चेक करा. ज्यांचा आन्सर चुकले त्यांनी मला सांगा. मी पहिल्यांदा चालू करतो. माईक कुणाचा? विश्वासचा. 1 मिनिट, कुठे गेला विश्वास? हा, विश्वास अनम्यूट करून आन्सर सांग बेटा. सर फर्स्ट 600 आहे. फर्स्ट 600 आन्सर करेक्ट आहे. मयंक साठी आहे सेकंड. मयंक कुठे गेला मयंक? येस, हा मयंक सांग बेटा सेकंडचा आन्सर. सर सेकंडचा आन्सर 48. सेकंडचा आन्सर आलेला आहे 48. शाबास. थर्ड सांगणार आहे मयूर. वा वा, छान मयूर. मयंक कुठे गेला रे? प्रणव कुठे गेला? प्रणव गायकवाड अनम्यूट करून सांग बेटा थर्डचा आन्सर सांग. प्रणव अनम्यूट कर आणि थर्डचा आन्सर सांग. सर थर्डचा आन्सर आहे काय? आवाज येत नाही प्रणव. करण फोर्थचा आन्सर सांग. मी तुला अनम्यूट करायला देतो, थांब जरा. करण तिडके, करण अनम्यूट कर आणि सांग बेटा फोर्थचा आन्सर सांग. $3,750. नाही. थर्डचा आन्सर? थर्डचं सर 271. नाही बेटा, नाही, रॉंग आहे. आता मी सगळ्यांची माईक चालू करतो. मला या थर्डचा आन्सर कोण सांगतोय? सर मी नम्रता. सर नम्रता सांगा. सर नम्रता सांगा. 273. 273 इज द करेक्ट आन्सर. 273. 8चा आन्सर सांगा. हे आठव्याचा आन्सर. 8 वाल्याचा 750. अगन्या सांगा. 750 इज द करेक्ट आन्सर. नाही, 750 इज द करेक्ट आन्सर. हा, याचा आन्सर सांगा. 1080. किती 1080. 1080. बर, ठीक आहे. करेक्ट आहे का रे? 1080. येस सर. बरोबर आहे. मला समजणं झाले हो. कोणतं समजना गेलंय वेदांत? सर ती कसं म्हणजे हे असे आन्सर कसं काढायचं ते समजलं. बर चालतंय बेटा, चालतंय. करून दाखवतो मी. हा, वेदांत करून दाखवतो. तर लास्ट आन्सर सांगा. सर लास्ट आन्सर सांगा. हा, प्रथमेश. कोण सांगतंय लास्ट आन्सर? 6 वाजता खेळणारच. 3500.
3,500 is the correct answer. 3,500. Yes. सर हा 9,120 आले माझे. 9,020 याचं नाही 9 सर हा 9चं 120 किती आलं बेटा 120 आले. 120 हा नाही नाही 120 नाही येणार बेटा. सर माझं 120 आले. किती आले 180. हा चला करेक्ट छान. 9चं बऱ्याच जणांना डाऊट आहे. आपण 9चं क्वेश्चन सॉल्व्ह करून बघू. किती आहे 216 and 60 216 and 60 216 and 60 चला करू फाइंड. 216 ला आपण डिवाइड करू. कशाला डिवाइड करणार पहिल्यांदा मी 2 न डिवाइड करणार. 2 1 जार 2 0 2 8 जार 16 परत 2 न 2 5 जार 10 2 4 जार 8 परत 2 न 2 2 जार 4 2 7 जार 14 परत 3 न 3 3 9 जार 27 3 3 जार 9 3 1 जार 3 216चं प्राइम फॅक्टरायझेशन झालं 2 into 2 into 2 3 into 3 into 3. आता 60चं प्राइम फॅक्टरायझेशन करू आपण. चला 2 30 2 15 3 5 5 1. 60चं प्राइम फॅक्टरायझेशन 2 into 2 into 3 into 5. आता काय करायचंय LCM ते काढण्यापूर्वी आपल्याला काय करायचंय जे कॉमन आहेत त्यांना राऊंड करायचंय. हे बघा केलं बघा. हा चला जे कॉमन आहेत ते आधी लिहून टाकतो मी. झाले हे एवढे कॉमन आहेत बरोबर आहे का. आता अनकॉमन व्हायला मी अंडरलाईन करतो. 2 3 3 5 2 3 3 5 हे मुद्दा म्हणून अंडरलाईन केलं तुम्हाला समजण्यासाठी. तसं काही आन्सरचा टाईप आन्सरचा पार्ट नाही अंडरलाईन करायचं. तुम्हाला लक्षात येऊ कॉमन कोणते आणि अनकॉमन कोणते. चला आता मल्टिप्लिकेशन करू आपण. बघा 2 2 जा 4 4 3 जा 2 2 जा 4 4 3 जा 12 हा 3 3 जा 9 हा 12 9 जा 108 आणि 5 2 जा 10 इंटू 10 म्हणजे 1080. आता हे जर कोणाला केलंय येस मग आपण आणखीन एक वेळेस व्यवस्थित मल्टिप्लिकेशन करू तुमच्या फॉर्म मध्ये. 2 2 जा 4 4 3 जा 12 12 2 जा 24 24 3 जार 24 3 जार 72 72 3 जार इथे लिहितो मी 72 into 3 into 5 3 2 जार 6 3 7 जार 21 into 5 परत 5 न मल्टिप्लाय केलं 5 6 जार 30 कॅरी 3 5 1 जार 5 प्लस 3 8 5 2 जार 10 108. असं करत बसण्यापेक्षा कधीही काय करायचं मी सांगतो लगेच तुम्हाला. स्मार्टली कसं स्मार्टली इथं मल्टिप्लिकेशन कसं करायचं ते सांगतो मी तुम्हाला. थोडंसं लक्षात घ्या. जर आपल्याला कुठल्याही मल्टिप्लिकेशन मध्ये 2 दिसला तर कुठं 5 आहे का ते शोधून काढायचं किंवा 5 दिसला तर 2 आहे का कुठं ते शोधून काढायचं. बघा मला इथं 2 दिसला मी 5 शोधला मला शेवटी भेटला. मी पहिल्यांदा या दोघांची जोडी लावून टाकतो. किती झाली या दोघांची जोडीचं मल्टिप्लिकेशन 2 5 जार 10. हे मला मल्टिप्लिकेशन करताना सोपं जातंय म्हणून मी या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून टाकलं. आता उरलेले कोण कोण आहेत माझे हे मधले आहेत. चला यांचं मल्टिप्लिकेशन करू. तर असं यांचं मल्टिप्लिकेशन करत असताना शक्यतो काय करायचं सेम नंबरचं मल्टिप्लिकेशन करून टाकायचं. सोपं जातंय आपल्याला. ठीक आहे 2 2 2 जार 4. हे बघा या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं 2 2 जार 4 परत 3 3 जार 9 9 3 जार 24 9 3 जार 27. चला हे 10 ला 10 इंटू 4 7 जा 28 कॅरी 2 4 2 जा 8 8 प्लस 2
108 आणि 10 न कशालाही जर मल्टिप्लाय केलं तर फक्त काय करायचं, ते नंबर लिहून पुढे एक 0 द्यायचा. 108 आणि हे 0. आलं लक्षात? आलं का लक्षात? सर सर हो. सर 108 कसं आलं? या दोघांचं म्हणजे- मल्टिप्लिकेशन बेटा 216 केलं. 2 1 जा 2, 2 8 जा 16, 0 इथं वरी 216चं हा 216 इंटू 5 कर. नाही. 216. हा हा इथं सांगतात का? 216 प्राईम फॅक्टर क्वेश्चन दिलं नाही का? हो आहे की बेटा, बघा इथे बघ. इथं वरी 216 चं प्राईम फॅक्टरायझेशन 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 3 इंटू 3 असं आहे. सर मी प्राईम फॅक्टर करतो. 216चं 2 1 चा 2, 2 8 चा 16, 0 कुठून आलं? शाबास, गुड. तर 10th क्वेश्चन काय होतं? सांगतोय बघा. त्याचा प्रश्न छोटा आहे पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. मी इथं डिवाइड करतो. 216. आता ह्याला काही फाडाफोड करत नाही, तर साईडला करतो. विश्वास, लक्ष दे. 2 न डिवाइड करायला चालू केलं. मी पहिला आपला एक लक्षात घे, विश्वास. आपला डिव्हिजनचा रूल असा आहे, आपण एका वेळेस एकाच डिजिटला डिवाइड करतो. एका वेळेस एकाच डिजिटला डिवाइड करतो. 2 1 जार 2 न मी या 2 ने या 2 ला डिवाइड केलं, माझा आलं क्वोशंट 1. बरोबर आहे विश्वास इथपर्यंत? येस सर. हा, मग आता मला सांग, या 2 च्या नंतर मी कुणाला डिवाइड करायला पाहिजे? 16. 16 का बरं? एका वेळेस एकाच डिजिटला करतो की नाही आपण? 1 आहे, छोटा आहे की 2 नं. हा, मग बरोबर. आता आधी मला करायला पाहिजे कुणाला डिवाइड? 1 ला डिवाइड करायला पाहिजे. बरोबर आहे का? येस हा. सर. मग आता मी 1 ला डिवाइड करायला निघालो, पण 1 तर हे 2 पेक्षा छोटा आहे. मग आता काय करायचं? मग मला तसं सोडून देता येईल का जरा? नाही. त्याला तसं सोडून देता येत नाही. जर 2 पेक्षा छोटा 1 आहे म्हणून 2 0 जा 0 घेतलं. 2 0 जा 0. ठीक आहे. हा, आता मला सांग, आता कुण्या डिजिटची बारी आहे रे? मी तर हे बघ काय केलं. हे बघ, आपला रूल काय विश्वास? रूल आपला असा आहे की 2 च्या टेबलमध्ये 1 येईल किंवा 1 पेक्षा छोटा येईल अशापर्यंत डिवाइड करायचे. बरोबर आहे का? येस सर. मग 2 न पहिल्यांदा तर मी इथं पहिल्या डिजिटला 2 ला डिवाइड केलं 2 न. 2 1 जा 2 लिहिलं, इथं करेक्ट आलं, काय प्रॉब्लेम नाही. मग आता 2 1 जा 2 केलं तर 1 पेक्षा मोठा होईल आला. मग त्याच्यापेक्षा छोटा कोणता आहे मल्टिपल 2 चा? 0 आहे. हा. येस सर. मग 2 0 जा 0. 2 0 जा 0. मग पण इथं आहे 1, घेतलाय 0. मग 1 मधून 0 मायनस केल्यानंतर किती उरले? 1. मग आता ऍक्च्युली बारी आहे मला 6 ला डिवाइड करायची. 6 ला डिवाइड करायची आहे, पण इकडचा उरलेला 1 काय करणार? मी इकडे कॅरी घेणार. आणि आता हे झालं 16. आता झालं हे 16. आलं का लक्षात विश्वास? येस सर. आता म्हणायचं 16. 2 8 जा 16. ठीक आहे. येस सर. हा, हे डिव्हिजन चुकायचं नाही. हे बघ, छोटा असताना देखील आपण रूल नाही तोडला कोणता पण. मनाने आपण काही करायचं नाही. आपल्याला रूल जे आहे ते रूल. मी पहिल्यांदा 2 ला डिवाइड केलं, 2 1 जा 2 आलं. मग आता मी 1 ला डिवाइड करणार आहे. मला एका वेळेस एकाच डिजिटला डिवाइड करायची परवानगी आहे. मग मी 1 ला डिवाइड करायला निघालो. मग आता 2 1 जा 2. मग हे 1 पेक्षा पुढे चालला, म्हणून मी काय करणार आता? 2 0 जा 0. आपण टेबल पाठ करताना 2 1 जा 2 पासून चालू करतो, पण 2 0 जा पण आहे ना. 2 0 जा 0, म्हणून 2 0 जा 0. आणि इथं मग इथं आहे 1. आणि मग मी म्हणलं 2 0 जा 0, म्हणून 1 मायनस 0 इज इक्वल टू 1. मग आता बारी आहे खरी कुणाची डिवाइड करायची? 6 ला डिवाइड करायची. पण इकडचा एक कॅरी उरलाय म्हणून मी झाला ह्याच्या समोर ठेवला. हे झालं 16. आणि मग 2 न मी 16 ला डिवाइड केलं, माझा क्वोशंट आला 8. हे असं आलं 108. आलं का लक्षात विश्वास? येस सर. बर, आता दुसरं एक विश्वास तुला लक्षात ठेव. कधी पण डिव्हिजन केल्याच्या नंतर तुला जर डाऊट असेल तर काय करायचं? एक लक्षात घ्या, कधी पण आपलं डिव्हिजन करेक्ट आले का नाही हे चेक करायचं असेल तर डिवायझरला क्वोशंटनं मल्टिप्लाय करायचं. डिवायझरला क्वोशंटनं मल्टिप्लाय केल्याच्या नंतर जर डिव्हिडंड येत असेल तर आपला आन्सर करेक्ट आहे. म्हणजे मला काय म्हणायचंय विश्वास, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचंय. 108चं आणि 2चं. किती येते बघू आपण? 108 इंटू 2. 2 8 जार
16 कॅरी 1 2 0 जा 0 1 2 1 जा 2 आलं का रे 216 यस सर. मग 260 आल्यानंतर माझा आन्सर करेक्ट आहे 108 इज करेक्ट आन्सर. पण जर समज तू 18 केला असतास आणि त्याला जर मी 2 न डिवाइड मल्टिप्लाय केलं 2 8 जार 16 कॅरी 1 2 1 जा 2 2 प्लस 1 3 36 हे 36 आहे का रे नाही. म्हणजे आपलं 18 हे आन्सर रॉंग आहे बरोबर आहे का. यस सर. हा कधीही तसं चेक करायचं. हे बघ इथं आलेल्या ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन नेहमी काय असायला पाहिजे हे इथला नंबर असायला पाहिजे. यस सर. ओके छान. अशा चुका झाल्या पाहिजेत. अशा चुका झाल्या तरच आपल्याला काय होत असतंय कन्सेप्ट क्लिअर होत असतात. म्हणून बघ बरं आता तुझी चूक झाली आणि सगळ्यांनाच कळालं का नाही. हा कुणाला डाऊट असेल त्यांना पण कळालं की नेमकं करायचंय काय क्लिअर झालं. ठीक आहे चलो. हो काय करण क्वेश्चन कोणता होता सर. 260 आणि 60चा होता बेटा. झाला ना शेवटचा क्वेश्चन केला की आपण. 9th वाला होता सर. 9th वाला. 9th वाला. नाईन्थ वाला होता. नाईन्थ वाला कितवा होता लक्षात नाही सोडून द्या. चला मी आणखीन 5 क्वेश्चन देतो पटकन सॉल्व्ह करून द्यायचे. थोडेसे मोठे क्वेश्चन देणार आहे आता मी. सर नीट वरचं दिसणार गेलंय. बर मी वर घेतो बेटा थोडस. हा आता दिसल हा 288 and 160 चला पटकन हे क्वेश्चन सॉल्व्ह करा.
मग तुम्हाला आणखीन 5 क्वेश्चन देते. सगळ्यांना म्यूट केलंय. चला झालं. सर फर्स्ट वन
फर्स्ट आन्सर 1280 आहे का? काय माहित नाही बेटा, आता चेक करावं लागेल आपल्याला. येस. फर्स्ट कोण सांगणार आहे? मनस्वी सांगणार आहे, मनस्वी. पाचच्या पाच क्वेश्चन कोणाचे झालेत का? माझे मनस्वी झालेत तुमचे? मनस्वी लगेच कसं म्यूट होऊन आले तुमचं? आवाज नाही गेलाय. माईक चालू करा मनस्वी. पहिल्याचा आन्सर सांगा. माईक बंदच करू नका. मनस्वी, हा पहिल्याचा आन्सर सांगा मनस्वी. 1440. 1440 असं म्हणणं आहे कुणाचं? मनस्वीचं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे सांगा रे. बरोबर आहे सर. 540. चला, नम्रता म्हणते बरोबर आहे. ठीक आहे. करेक्ट. सेकंड वेदांत सांग बेटा, वेदांत. सर एकच सेकंड, आन्सर काढला लाव सर प्लीज. बस काढ 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 बेटा काढ. ओ थांबा. सर 168 आहे. नाही रे. सर मला तीच समजण्यात आले. ती आपण प्राइम फॅक्टर ही केलं बघा, प्राइम फॅक्टरायझेशन, त्याच्यानंतर ती इवन ती असं कॉमन. ती कॉमन अजून ही प्राइम कोणशे तर अनकॉमन ती घ्यायलाच येणार झालेत. हा हा हा, तिथंच थोडासा प्रॉब्लेम असतो बेटा. तिथंच थोडासा प्रॉब्लेम असतो. मी सांगतो आता नीट आहे का. काय करायचं, पहिल्यांदा कॉमन वाले घ्यायचं. कॉमन वाले घेता येतात का तुला वेदांत? कॉमन वाले घेता येतात, ठीक आहे. हा, मग कॉमन वाले घेतल्याच्या नंतर अनकॉमन वाले जेवढे काही उरले ते सगळेच अनकॉमनचे घ्यायचे. पहिल्या नंबर मधले अनकॉमन, दुसऱ्या नंबर मधले अनकॉमन, ते सगळेच मल्टिप्लिकेशन मध्ये घ्यायचे आणि सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन करून टाकायचं. येऊन जाते आन्सर. मी करून दाखवतो. तुझा सेकंड क्वेश्चन मी करून दाखवतो, ठीक आहे. चला. सर हा, सेकंड क्वेश्चनचा आन्सर मी सांगू? सेकंड क्वेश्चनचा आन्सर बर सांगा. समृद्धी तुम्ही सांगा सेकंडचा आन्सर. सर सर 448 आहे. 448? मला नाही वाटत. सेकंडचा आन्सर 441, 448 नाही. सर सर माझं सर मी सांगतो. सांग वेदांत. वेदांत सांग, वेदांत. सर माझं ही सर कमी सर सर एका लाईनीत जास्त एक सर ती कॉमन आहेत बघा. एका लाईनीत जास्त असल्यावर एका लाईनीत कमी असल्यावर त्याच्यातच चुकलेलं आहे. अजून ती अनकॉमन कॉमनला कॉमनला काय करायचं बेटा, जे कॉमन आहे त्यांना सरळ रद्द करायचं. कमी जास्त काय प्रश्नच नाही. 46 हा, माईक बंद करा. एक मिनिट. वेदांत तुला मी पाठवतो. कुठे गेला वेदांत? एक मिनिट.
हा वेदांत, अनम्यूट कर बेटा वेदांत. येस सर. हा सर ती कॉमन वाले घेता येतात का तुला? सर नाही आले सर. ती एका लाईनीत जास्त टू आहे तर एका लाईनीत कमी आहे, त्याच्यातच लय चुकलाले अजून अनकॉमन असू दे ना मग, कमी जास्त का प्रश्न आहे. आपल्याला असा नंबर शोधायचा दोघांमध्ये पण असला पाहिजे. ठीक आहे, दोघांमध्ये पण आहे त्याला राऊंड करायचं. मी करून दाखवतो सेकंडचा आन्सर तुला, मी करून दाखवतो. हा ठीक आहे, आपण आता थर्डचा आन्सर घेऊ. थर्डचं कुणाचं आहे? समृद्धी माळी. समृद्धी माळी अनम्यूट करा बेटा. समृद्धी माळी अनम्यूट करा. हा आन्सर सांगा समृद्धी. हा समृद्धी माळी अनम्यूट करा आणि आन्सर सांगा बेटा. 5856. नाही हो, काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय. थर्डचा आन्सर बर, आपण काय करू, सगळ्यांनाच विचारू आपण. चला सांगा रे, कोण सांगते थर्डचा आन्सर? सर सेकंड आन्सर काय? सेकंडचा आन्सर घेऊ बेटा, करून बघू आपण. तर मी सांगू. हा मनस्वी सांगा. 2770. करेक्ट, 2772. पण मनस्वी पूर्ण बोलल्यानंतर माईक बंद करत जावा. तुम्ही अर्धवट बोललं की लगेच माईक बंद करून टाकता. करेक्ट आहे, 2772. 2772. किती जणांचं चुकलंय? सर कुणाकुणाच चुकलंय? बर चला, प्रथमेश फोर्थचा आन्सर सांग. प्रथमेश, येस सर. हा फोर्थचा आन्सर सांग बेटा. 5850. 5850 is the correct answer. 5850. आर्यन लास्ट आन्सर सांग. सर हम्म 6120. शाबाश, 6120 is the correct answer. सेकंड आन्सर बताओ. आता मला सेकंडचं second सांगता? answer. Yes हा sir. सांग बेटा. 1344. 1344 करेक्ट आहे. आता मी काय करतो माहितीये का, बऱ्याच जणांना डिव्हिजन प्राईम फॅक्टरायझेशन मध्ये डिव्हिजन मध्ये कुठं तर प्रॉब्लेम यायला लागलाय. त्याच्यासाठी आता मी एक काम करतो, ज्यांचे बरोबर आले त्यांच्यासाठी मी फक्त 2 क्वेश्चन देतो आणि ज्यांचं चुकले त्यांनी हे 5 क्वेश्चन मी सॉल्व्ह करतो. त्याच्याकडे थोडंसं नीट लक्ष द्या. ठीक आहे, ज्यांचे बरोबर आले त्यांच्यासाठी क्वेश्चन्स मी या साईडला देतो. करून बघितलं. चला, ज्यांचे आले सॉल्व्ह झालेत त्यांनी तिकडचे 2 क्वेश्चन सॉल्व्ह करा. ज्यांना आले नाहीत त्यांनी आता इकडे लक्ष द्या, ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांनी, आणि समोर बघू आपण. 288. चला फर्स्ट क्वेश्चन आहे 288 अँड 160. पहिल्यांदा मी 288 चे प्राईम फॅक्टरायझेशन करून घेतो. 2 1s are 2, 2 4s are 8, 2 4s are 8. परत 2, 2 7s are 14, 2 2s are 4. परत 2, 2 3s are 6, 2 6s are
12. परत 2. 2 1s are 2. 2 8s are 16. परत 2. 2 2 9s are 18. नंतर 3 3s are 9. 3 1s are 3. 160 चं प्राइम फॅक्टरायझेशन करून घेतो मी. 160. 2 न डिवाइड केलं. 2 8s are 16. 2 0s are 0. 2 4s are 8. 2 0s are 0. 2 2s are 4. 2 0s are 0. 2 1s are 2. 2 0s are 0. 2 5s are 10. 5 1s are 5. मी समोर लिहितो इथं 288. त्याचे फॅक्टर्स बघा 1 2 3 4 5. 5 टाइम्स 2. 2 into 2 into 2 into 2 into 2 into 2 times 3. 3 into 3. आणि 160 चे फॅक्टर्स होतील 1 2 3 4 5. 2 into 2 into 2 into 2 into 2 into 5. करेक्ट. वेदांत लक्ष दे बेटा. मग आता आपल्याला काय करायचंय LCM फाइंड करायचंय. पहिल्यांदा काय करायचं सर कॉमनच्या पेअर जोरात तयार बोला की करायच्या. आवाज ऐकू येणार झाल्याने. बर ठीक आहे. तर आता काय करायचं पहिल्यांदा आपण कॉमनच्या पेअर्स बनवायच्या. आता येते काय ऐकू. कॉमनच्या पेअर्स बनवल्या. मग काय करायचं किती पेअर्स आहेत 1 2 3 4 5. मग 2 into 2 into 2 into 2 into 2 into अनकॉमन कोण कोण आहेत 3 into 3 into 5. चला करू मल्टिप्लिकेशन. मी तेव्हा सांगितलं होतं तुम्हाला एक 2 आणि एक 5 असेल तर आधी त्यांची मल्टिप्लिकेशन करून टाकलं. किती झालं 10. 2 2s are 4. 4 2s are 8. 8 2s are 16. चला 16 into 3 3s are 9 into 10. करा आता यांचं मल्टिप्लिकेशन. 16 9s are 144 आणि 10 न 0. 10 न मल्टिप्लाय करायचं म्हणजे 0. 1440 आन्सर आलं. आलं का लक्षात वेदांत कसं केलंय ते. वेदांत सर झालं. सर सर झालं. सर ओके ओके ओके. सर ठीक आहे करेक्ट आहे बेटा. झालं. वेदांत कळालं तुला हे वेदांत. वेदांतचा आवाज येत नव्हता. चलो इकडचे झाले दोन्ही पण. यस. हा पहिल्याच आन्सर काय आलं इकडचं 1275. करेक्ट 1275. करेक्ट आन्सर आहे. चला सेकंड सांगा. 7956. 7956. बर चेक करू आपण. $7,956 करेक्ट आहे. कुणाचं आलंय ते आन्सर मनस्वीचं.
यस सर. बर, मनस्वी तुम्ही स्वतः सॉल्व करताय का दादा सॉल्व करून देणार आहे? दादा शेताला गेला. दादानं स्वतः केलाय. दादा शेताला गेले. दादा शेताला गेलाय आणि तुम्ही स्वतः सॉल्व केलंय. करेक्ट, छान. बघा मनस्वी, थोड्या सेकंड वाला क्वेश्चन म्हणजे हे सीतलं जे क्वेश्चन आहे हा क्वेश्चन वाटतो तेवढा सोपा नव्हता. तुम्ही छान सॉल्व केले आणि ऍक्युरेट. गुड. बघा, समृद्धी माळी झाले का तिकडचा आन्सर? क्वेश्चन झाले का? सविधा आहे का? सेकंडचा आन्सर आहे 7956. बरोबर आहे का मयूर? सर मयूरचं बरोबर आलंय. बर, शाबास, छान. आराध्या नाही आज, संविधान साकोळकर नाही, विहान नाही, बरेच स्टुडंट अब्सेंट आहेत आज. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. चला सॉल्व्ह करू. आता काय करा, ज्यांचं सॉल्व्ह करणं झालंय त्यांनी पण माझ्यासोबत हे सॉल्व्ह करू लागा. ठीक आहे, चला पहिला क्वेश्चन झाला. सेकंड क्वेश्चन मी सॉल्व्ह करून दाखवतो. 448 अँड 192 कसं केलं सॉल्व्ह बघा. आता 448 चे आपल्याला प्राईम फॅक्टर्स फाइंड करायचे. 2 2 जा 4, 2 2 जा 4, 2 4 जा 8, 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 2 5 जा 10, 2 6 जा 12, 2 2 जा 4, 2 8 जा 16, 2 1 जा 2, 2 4 जा 8, 2 7 जा 14, 7 1 जा 7. आता 192 चे फॅक्टर्स फाइंड करू आपण. 2 2 8 जा 16, 2 9 जा 18, 2 6 जा 12, 2 4 जा 8, 2 8 जा 16, 2 2 जा 4, 2 4 जा 8, 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 6 जा 12, 2 3 जा 6, 3 1 जा 3. 448 चे फॅक्टर्स किती झाले? 1 2 3 1 2 3 4 5 6. 6 times 2, 2 into 2 into 2 into 2 into 2 into 2 into लास्टला आहे 7. आता 192 चे फॅक्टर्स बघू आपण. 1 2 3 4 5 6. सर इंटू 3 6 times 2 into 3 कुणाचं बेटा? ते 192 च. दिसत नव्हतं इतका वेळ. ठीक आहे, चला 1 2 3 4 5 6. 2 into 2 into 2, 2 into 2 into 2 into 3. चला आम्ही ते करतो मल्टिप्लिकेशन. आता काय करायचंय? एलसीएम फाइंड करायचंय. कॉमनला राउंड. 1 2 3 1 2 3 4 5 6. 2 into 2 into 2 into 2 into 2 into 2. 1 2 3 4 5 6 into uncommon 3 into 7. म्यूट करा मयंक. 2 2 जार 4, 4 2 जार 8, 8 2 जार 16, 16 2 जार 32, 32 जार 2 जार 64, 64 into 3 into 7 21. बरोबर आहे का? हा, आणि 64 into 21 जर केलं आपण तर आपला आन्सर किती यायला पाहिजे? 1344. करून बघायचं का? चला 21 1 जा 21, 21 4 जार 84, कॅरी 8,
हा 21 6 जार सांगा 21 6 जार 21 चा टेबल पार्ट आहे कुणाला सर मला आहे सांग बेटा 21 6 जार 126 करेक्ट 126 प्लस 8 126 प्लस 8 27 28 29 31 31 32 134. 134 शाबास 134 हा 134 बघितलं का ज्यांना टेबल पार्ट नाही त्यांची गाडी इथं थांबली मग थांबवायचं नसेल तर मग 2 ने एकदा 1 ने एकदा मल्टिप्लाय करायचं त्यासाठी टेबल आपल्याला पाठ असणं जास्त गरजेचं आहे चला हा म्यूट करा म्यूट प्लीज चलो थर्ड सॉल्व करू आपण आता थर्ड क्वेश्चन 252 and 396 252 चे प्राइम फॅक्टर्स फाइंड करू 2 1 जार 2 2 2 जार 4 2 6 जार 12 2 6 जार 12 2 3 जार 6 3 2 जार 6 3 1 जार 3 3 7 जार 27 7 1 जार 7 396 परत 2 2 1 जार 2 2 9 जार 18 2 8 जार 16 2 9 जार 18 2 9 जार 18 बरोबर आहे का 2 9 जार 18 2 9 जार 18 3 3 3 जार 9 3 3 जार 9 3 3 1 जार 3 3 1 जार 3 11 1 जार 11 11 1 जार 11 चलो 252 चे फॅक्टर्स आहेत प्राइम फॅक्टर्स आपले 2 into 2 3 into 3 and 7 2 into 2 into 3 into 3 into 7 and 396 चे फॅक्टर्स आहेत आपले 2 into 2 into 3 into 3 into 11 2 2 3 3 and 11 चलो कॉमन फॅक्टर्स हे कॉमन फॅक्टर्स 2 into 2 into 3 into 3 into 7 into 11 चला काय करता येईल आपल्याला 2 2 जार 4 4 3 जार 12 12 3 जार 36 36 into 77 करा 36 into 77 आता मी करत बसणार नाही सरळ मी इथला आन्सर घेणार आहे 2772 तुम्ही हे मल्टिप्लिकेशन करायचं आहे ठीक आहे चलो नेक्स्ट फोर्थ क्वेश्चन Fourth question 650 and 450 650 चं प्राइम फॅक्टरायझेशन परत 2 2 3 जार 6 2 2 जार 4 2 5 जार 10 2 1 जार 2 2 6 जार 12 सॉरी आता 2 न होईल का डिव्हिजिबल आहे का हे नाही 3 आहे का चेक करू आपण 3 प्लस 2 5 5 प्लस 5 10 नाही चला कितीनं करायचं मग 5 ने डिवाइड करू 5 6 are 30 and 5 5 are 25 परत 5 न 5 1 are 5 5 3 are 15 13 is a prime number therefore 13 1s are 13 450 चलो इसका प्राइम नंबर प्राइम फैक्टराइजेशन 2 2 2s are 4 2 2s are 4 2 5s are 10 3 न डिवाइड करू 3 7s are 21 3 5s are 15 परत 7 plus 5 12 3 न डिव्हिजिबल आहे 3 1s are 3 3 2s are 6 3 5s are 15 5 5s are 25 5 1s are 5 प्राइम फॅक्टर काय होतील 650 चे 2 5 5 13 2 into 5 into 5 into 13 and 450 चे फॅक्टर्स होतील 2 3 3 5 5 2 into 3 into 3 into 5 into 5 चलो कॉमन फैक्टर्स and uncommon factors product of common factors and uncommon factors common factors 2 2 5 5 5
अँड दिस 5 5. ठीक आहे. काय आले फॅक्टर्स आपले 2 इंटू 5 इंटू 5 इंटू अनकॉमन फॅक्टर्स 13 इंटू 3 इंटू 3. चलो 5 5 जा 25, 25 2 जा 50 इंटू 3 3 जा 9 इंटू 13. याचं मल्टिप्लिकेशन किती यायला पाहिजे 5850. हे मल्टिप्लिकेशन तुम्ही व्यवस्थित करायचं, मी आता करत बसणार नाही. ठीक आहे. हे झालं फोर्थचा आन्सर. आता करू आपण फिफ्थ अँड द लास्ट. ते आपण दोघांचं करून दाखवतो मी. फिफ्थ 360 अँड 765. परत ते 360 चे प्राईम फॅक्टरायझेशन 2 180 2 90 2 45 3 15 3 5 5 1 765. कितीने डिवाइड करू आता मी 3 न होते का बघू आपण. ऍडिशन करू 5 + 6 11 11 + 7 18 3 न 3 2 जार 6 3 5 जार 15 3 5 जार 50 5 + 5 10 करेक्ट. 3 न डिव्हिजिबल आहे. 3 8 जार 24 3 5 जार 15. आता किती ना 5 न 5 5 जार 1 जार 5 कॅरी रिमाइंडर 3 35 17 17 is a prime number. 17 ones are 17. Prime factors of 360 is equal to 1 2 3 2 2 2 3 3 5 2 2 2 3 3 5. And prime factors of 765 3 3 5 17 3 3 3 3 5 into 17. बघा 5 5 3 3 3 3 खत्म. LCM 3 3 5 3 into 3 into 5 into 2 into 2 into 2 into 17. 3 3s are 9. 3 3s are 9. 2 5s are 10. 2 2s are 4. 17 as it is. 9 4s are 36 into 10 360 into 17. That is your answer 6120. That is your answer. ठीक आहे. चलो चला पटकन बघून घ्या. तर हे उरलेले दोन आपण तुम्हाला ज्यांनी केले नाही त्यांच्यासाठी होमवर्क आहे. बरं आता मी काही क्वेश्चन्स विचारणार आहे त्याचे आन्सर सांगा. कोण कोण निघून गेलं रे. कोण कोण निघून गेलं मला बघू दे बरं एकदा. सर करण गेला. करण आहे. आर्यन आहे. बर वेदांत गेला बहुतेक. हा मयंक बोल बेटा. मला डाऊट आहे. हो विचार की. सर 650 आणि 450 मध्ये तुम्ही वरी जे बॉक्स बनवलात त्या बॉक्स मध्ये आन्सर 5850 लिहिलात आणि खाली 5858 लिहिलात. आन्सर 5858 लिहिला होता. एक मिनिट आन्सर लिहिण्यात चुकले का बेटा. हा सर खाली तुम्ही आधी हा आन्सर लिहिण्यात चुकला असेल बेटा. मी वरतून बघून खाली आन्सर लिहिला चुकला असेल. आधी तुम्ही लिहित असताना चुकलं असेल. 58 लिहिलात आणि वरी 5850. मग हेच बरोबर आहे बेटा. वरच बरोबर आहे. बर हो वरच बरोबर आहे. मी वरच आन्सर खाली कॉपी करत. मी मल्टिप्लिकेशन नाही केलं इथं. हे बघ यांचं पण मल्टिप्लिकेशन नाही केलं. मी वरचा आन्सर बघून खाली लिहिलेला आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे एखाद्या वेळेस खाली चुकला असेल. वरचे आन्सर फायनल धरा तुम्ही. वरचे आन्सर ठीक आहे. चला आता मला सांगा. यस हा चला आता मला एक सांगा. हे जे नंबर्स आहेत आपल्याला या नंबरचा आज आपण प्राईम फॅक्टरायझेशन काय करायचं शिकलं. एलसीएम फाइंड करायला शिकलेलं आहे. ठीक आहे. आणि आता आपण उद्या एक दिवस आपण याच्यावरती आणखी छान प्रॅक्टिस करून घेऊ आणि परवा आपल्याला
फॅक्टर्स सुरू करायचे, फॅक्टर्स. ठीक आहे, फॅक्टर्स आपल्याला उद्याच्याला चालू करायचंय. बरं, मला आता एक सांगा, आतापर्यंत हे शिकलेले आपण जे एलसीएम फाइंड करायला शिकलोय आज, याच्यामध्ये कुणाकुणाला काय काय डाऊट आहेत मला पटकन सांगा. कुठं प्रॉब्लेम झालाय? डाऊट म्हणजे डाऊट नाही, डाऊट असतील तर सांगाच, आणि डाऊट नसतील पण प्रॉब्लेम वेळ सर अशा अशा ठिकाणी ते मला सांगा, मी तुम्हाला सांगतो काय करायचं. हा, विचारा. कुणाला काहीच नाही डाऊट? अगण्या, सर होमवर्क अगण्या, सर दादा म्हणाले बस की गप होमवर्क कशा द्यायला सांगायचं सरला. हो बरोबर आहे की त्याचं, मग मी होमवर्क नाही देणार. सर प्लीज आज होमवर्क द्या. नको नको मयंक, होमवर्क नको, उद्या मी क्लासमध्येच करून घेणार आहे तुमच्याकडून. बर अगण्या जोशी, काय डाऊट आहे का? ठीक आहे, चला मग बेटा बाय, आपण उद्या परत 4 वाजता भेटू. ठीक आहे, सर बाय सर बाय चला बाय बेटा, बाय 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 बाय. बाय. डाऊट आहे हा बोला अगण्या. डाऊट आहे. हो सांगा की. अगण्या बोला. सर मला मोठ्या झाले तर काही नाही गेले तर? मोठ्या नंबरचे. मोठ्या नंबरचे नाही गेले, त्याचं कारण सांगू का? त्याचे 2 कारण आहेत, एक म्हणजे डिव्हिजन, दुसरं म्हणजे मल्टिप्लिकेशन. प्राईम फॅक्टरायझेशन करताना डिव्हिजन यावं लागतंय फास्ट, आणि इथं मल्टिप्लिकेशन यावं लागतंय. इथं नाही तर इथं चुकलं की चुकलं. अगण्या काय होत नसते, जे छोट्या नंबरला करायचंय तेच मोठ्या नंबरला करायचंय, वेगळं काही करायचं नाही आपल्याला. ठीक आहे, आणि तुम्हाला आता मोठ्या नंबरचं करत असताना प्रॉब्लेम, इथं टेबल पार्ट नाही आहेत, त्याचा व्यवस्थित युज होऊ नाही गेलाय. त्याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? आता ही काही एका दिवसात येईल का? असं नाही, ह्याच्यासाठी रोजच्या रोज टेबल पार्ट करायला पाहिजे, डिव्हिजनची भरपूर प्रॅक्टिस करायला पाहिजे, मल्टिप्लिकेशनची भरपूर प्रॅक्टिस करायला पाहिजे. आणि एक लक्षात घ्या अगण्या, एखाद्या गोष्टीत जर आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम असेल, आपला विकनेस असेल मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, तर आपण रेग्युलर क्लास चालू असता तर ते शिकायचंच आहे, आणि आपण स्वतःहून घरी गेल्यानंतर लक्षात घ्यायचं की आपला वीक पॉइंट काय आहे. तर सगळ्यांपेक्षा आपल्याला मोठ्या नंबरचे येत नाही, त्याचं रिझन काय? तर आपलं डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन मध्ये चुकत आहे, आणि एकदा काय एका ठिकाणी चुकलं की सगळंच आन्सर आपलं चुकणार आहे. त्याच्यामुळे आपण नंतर आपण काय होतं, थोडस आपण नाराज होतो, असं का चुकलं माझं, प्रत्येकच क्वेश्चन कसं चुकलं असं वाटतंय. त्याचं काही मोठं कारण नाही, छोटंसं कारण आहे, ते म्हणजे डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन आपलं परफेक्ट व्हायला पाहिजे. आणि ह्याच्यासाठी एकच उपाय आहे, आपण काय करायला पाहिजे, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायला पाहिजे. बघा अगण्या, आता तुम्ही सांगा, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनची स्वतः प्रॅक्टिस करता का मी तुम्हाला क्वेश्चन्स देऊ? सर आवाज येत नाही अगण्या, आवाज आवाज. म्हणजे असं 2-4 मध्येच प्रॉब्लेम यायला, बाकीचे मला आले सर सगळे. म्हणजे तुम्ही जे आधी दिलतो ना ते सगळे आले, तर फक्त 1-2 झाले तर. हा, म्हणजे बाकीचे सगळे आले, फक्त 1-2 येत नाहीत, बरोबर आहे? हा, काय नाही बेटा, येत होत असते. हो, हे बघ लक्षात घे, ह्याच्यामध्ये वाईट वाटून घेण्याचं काही कारण नाही, काय नाही, असं होतच असतंय. सगळेच्या सगळेच क्वेश्चन्स सुरुवातीला येतील असं काही आहे का? असं काही नाही बेटा. आणि असं जर समज एखाद्याला सगळेच्या सगळे येतात आणि तुला नाही आले, त्याचा अर्थ तू मागे आहेस असं अजिबात नाही. ठीक आहे, आपल्याला बाय प्रॅक्टिस करून 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 आपल्याला पुढे जायचंय. ठीक आहे, एक गणित. हॅलो, हा हा तिला काय, ती एक गणित आता जे मोठे आलेत ना आपले, हा हा ते थोडेसे मल्टिप्लिकेशन मध्ये तिला कन्फ्युज व्हायला लागले. म्हणजे 2 चे 3 वेळेस आले, पुन्हा 3 चे ते लक्षात येईना गेले म्हणते ती. म्हणजे 2 to होते the होते 4, होते 4 to तसं. the 8 आणि 8 3 असं केलं, ते बाकीचे कसं करायचं ते लक्षात येईना तिच्या. अच्छा अच्छा अच्छा. हा, आता काय होते माहितीये का, आता अशा ठिकाणी भरपूर वेळेस जर एकच नंबर बऱ्याच वेळेस आला की आपले डोळे फिरल्यासारखं होतंय.
आणि हा मग ते कुणाचं कॉमन कुणासोबत आहे की किती वेळेस आहे की काय नाही. आता अशा वेळेस काय करायचं अगण्या सांगतो तुम्हाला. अशा वेळेस सरळ आता बघा मला पण प्रॉब्लेम येऊ शकते ना. आता हे बघा 2 2 2 आता किती वेळेस म्हणलो 2 मला पण लक्षात राहत नाही, म्हणून मी काय करतो माहितीये का, आता 2 ला धरलं किती वेळेस 2 आहे 1 2 3 हा 3 टाइम्स 2 असं लक्षात ठेवायचं. 3 टाइम्स 2 2 किती टाइम्स आहे 3 टाइम्स असं लक्षात ठेवायचं. पुन्हा 3 किती टाइम्स आहे 2 टाइम्स 2 टाइम्स 3 असं म्हणून लिहायचं. असं नाही लिहायचं 2 इंटू 2 नाही हे इंटू 2. हे आले लक्ष हे आले तिच्या लक्षात. हे जे आपली हा खालची हा पद्धत आहे ना एलसीएम 3 into 3 त्याच्या खाली 9 into 10 4 हे हे जे आहे ना आपण हे हा 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 इथलं हे हा तिच्यात तर ते लक्षात अगं येणार. पहिल्यांदा हे बघा, हा सांगतो. अगं पहिल्यांदा काय करायचं, पहिल्यांदा सॉल्व्ह करत असताना आपण स्मार्ट मेथड काही यूज करायची नाही. स्मार्टपणा करायला गेलं की मग आपण फसत असतो. पहिल्यांदा आपण काय करायचं, एकदम सरळ मार्गाने जायचं. ज्यावेळेस सरळ मार्गाने जायला येऊन आलं की मग स्मार्टपणा करायचा आपण. मग सरळ मार्ग कोणता आहे आपला, सरळ मार्ग असा आहे काही स्मार्टपणा करायचं नाही, एका कडनं मल्टिप्लाय करायला चालू करायचं. 3 into 3 9 9 into 5 45 45 into 2 90 90 into 2 180 180 into 2 360 360 into 17. आता मला सांगा इथपर्यंत मला पाठ होतं सगळ्याची. आता मला पाठ आहे, तुम्हाला नसतील पाठ, मी म्हणत नाही तुम्हाला पाठ असायला पाहिजे म्हणून. आता मला पाठ होतं. आता 360 into 17 मला पाठ असते का, नसते. मग आता अशा वेळेस काय करायचं, सरळ लिहायचं रफवर 360 into 17 आणि मग मल्टिप्लिकेशन करायचं. बरं चला मी तुमच्या पद्धतीने सांगतो. पहिल्यांदा काय करणार मी, 3 into 3 9 हे तर पाठ असते. 9 into 5 45 हे पण पाठ असते. आता 45 into 2 45 into 2 ज्यावेळेस करायला चालू केलो आपण त्यावेळेस याला अंडरलाईन करायचं इथं, कारण इथपर्यंत आला आपण आता. आणि रफ वर जायचं 45 into 2 करायचं. 2 5s are 10 कॅरी 1 2 4s are 8 8 plus 1 9 90. ठीक आहे, मग आपला आन्सर किती आलं 90. मग आता इथं लिहायचं 90. हा मग आता 90 into 2 आता इथं अंडरलाईन करायचं. का करायचं, कारण विसरून द्यायला ना आपण मल्टिप्लिकेशन करून याच्यापर्यंत कोणतं 2 होतं, इथं 2 3 2 आहेत. हे होता का, हे होता. मग आता हे इथला 2 घेतला, इथं 2 न परत मल्टिप्लिकेशन 0 2 9 18 180. मग आता इथं 180 लिहायचं, परत पुढे जायचं. हा अरे इथपर्यंत आपण मल्टिप्लिकेशन झालंय आपलं, आता कुठं घ्यायचंय पुढच्याला. मग परत त्याला इथं अंडरलाईन करायचं आणि इथं घ्यायचं. मग त्याचा आन्सर आलं 360. मग परत इथं 360 लिहायचं, मग परत पुढे इथपर्यंत झालंय आपलं मल्टिप्लिकेशन. आता माझा बोर्ड असते मोठा असते, इथल्या इथेच करतो मी. तुम्हाला पेपरवर पाठीमागं जाऊन मल्टिप्लिकेशन करायचं असते, त्याच्यामुळे हे अंडरलाईन करत 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 पुढे जायचं. मग पुन्हा काय येईल आपलं 70. मग हे 17 ने इथं मल्टिप्लाय करायचं, जे येईल ते आपला एलसीएम असेल. आलं का लक्षात अगण्या कसं करायचं. हा मोठे मल्टिप्लिकेशन असतील अगण्या तर मी पहिलं जे सांगितलं होतं तुम्हाला 2 2 चे, तसला स्मार्टपणा काही करू नका. सुरुवातीला तुम्ही 100% एका लाईन न जायचं, काहीही असू द्या. नो स्मार्ट वे, सरळ सरळ एका दुसऱ्याला हा ऐक बेटा ऐक, पहिल्यानं दुसऱ्याला करायचं. पहिल्याचं दुसऱ्याचं जे मल्टिप्लिकेशन आलंय त्याला काय करायचं, थर्डला करायचं. पुन्हा पहिल्या दुसऱ्या तिसऱ्याचं जे मल्टिप्लिकेशन आहे त्यानं फोर्थला. आणि असं करत असताना आपला प्रॉब्लेम कुठे येते, आपण विसरून जातो या 2 ला मल्टिप्लाय करायचं होतं का या 2 ला केलं की, म्हणून अंडरलाईन करत 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 जायचं आणि मग आपला आन्सर 100% येईल. आणि हे बघा हे सगळं करत असताना एवढं करून देखील आपला आन्सर चुकू शकतंय. आणि हे डोक्यात लक्षात ठेवा, आन्सर मॅथमॅटिक्स मध्ये चुकू शकतंय आणि हे कुणाचंही चुकू शकतंय. आणि जर कोणी तुम्हाला म्हणत असेल माझा आन्सर कधीच चुकत नाही, ते एकतर मूर्ख असेल नाही तर खोटं बोलत आहे. माझ्याकडे आत्ता बघायला माझं चुकलं होतं का नाही, आत्ता माझं चुकलं होतं का नाही सांगा बरं. मयंकनं सांगितलं मला सर तुम्ही वर एक आन्सर लिहिले खाली एक आन्सर लिहिलं होतं, बरोबर आहे का. का चुकू हो, शकत सर. नाही, प्रत्येकाचा आन्सर चुकू शकते. हा हो आपलं काही नाही, सगळ्यांचं आन्सर चुकू शकते. चुकलं म्हणजे काय फार वाईट झालं असं नाही. आपल्याला चूक झाल्यानंतर ती लक्षात ठेवायचं आणि तशी चूक पुन्हा करायचं नाही असा प्रयत्न करायचा. एवढी साधी सिंपल गोष्ट आहे. लक्षात ठेवा. अगन्या आलं का लक्षात. आई म्हणजे ट्राय करा अगन्या, आणखीन ट्राय करा. काही मनाने छोटे छोटे नंबर्स घ्या आणि एलसीएम फाइंड करायचा प्रयत्न करा. ठीक आहे. हो सर. ओके थांबायचं मग आधीच. हो सर.
ओके बाय बेटा बाय. आमच्यावर आपण एकटं उरत नाही मयंक काय? हा समजतंय का मयंक? हो सर. जमलं नाही सगळं तुला? हो सर. बर ठीक आहे. आणि सर, मयूर आज- करायला का नाही अभ्यास? सर आज मयूरने सगळ्यात कमी केले. लास्टचे जे तुम्ही 5 सम्स दिलते का हा त्यामधले त्याचे एक चुकले, माझे सगळे बरोबर आले. शाबास गुड. मम्मा मी मयंक? लिहिले तुझं काय सर? बघून लिहायचं नाही मयंक. सर मम्मीला विचार, जवळच आहे मम्मी. मम्मा तुझं बघून लिहिलं बर बर नाही सर आता करायलाय थोडं स्टार्टिंगला त्याला यायला होता प्रॉब्लेम मयंकला. बर 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 नाही मयंक हुशार आहे करते. मयूर पण आहे. मयूरचे काही प्रॉब्लेम नाही. मयूरला करते येतं दोघं सर, ते पण. फास्ट येईल त्याला. मयूर बोल सरांना. हो हॅलो. हो. हा मयूर जमायला की तुला हे? हो येत. हो छान मयूरला गुड. आणि अगोदर माझी स्पीड कमी होती करायची, आता ही दररोज हे केल्यामुळे अजून वाढली स्पीड जरा. आणखीन वाढते बेटा. आणि काय करायचं हे बघ, बसल्या ठिकाणी आपण की नाही आता उन्हाळा आहे, करमना गेलं की नाही काहीतरी मोबाईल मध्ये रील्स वगैरे शॉर्ट बघण्यापेक्षा काय मनानं नंबर घ्यायचे रे. नंबर काय आपल्याला विकत आणायचे का सांग मला? कुठले पण 2 नंबर मनाने घ्यायचे, त्याच्या एलसीएम फाईन करून बघायचा. बरं चल एलसीएम नको वाटला, उगं मल्टिप्लिकेशन करायचं, डिव्हिजन करायचं, ऍडिशन करायचं, सबट्रॅक्शन करायचं. असं करून करूनच आपली स्पीड आणि अॅक्युरसी दोन्ही पण वाढत असते. हा आपल्याला हो. ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन येत असते, पण आपलं चुकत असते. का चुकतंय? आपली प्रॅक्टिस कमी असल्यामुळे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त आपण प्रॅक्टिस केली. आता प्रॅक्टिससाठी मला सांग, मी तुला ऍडिशन सबट्रॅक्शन किंवा कुठल्या शाळेमध्ये किंवा ट्युशनमध्ये तुला ऍडिशन सबट्रॅक्शनचे सम्स देणार आहेत का? नाही देणार. मग आपण आपल्या मनाने घ्यायचे आणि त्याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून त्याच्यामध्ये अॅक्युरसी आणायची. आणि अॅक्युरसी आल्याच्या नंतर कॉन्फिडन्स पण येते आणि आपली स्पीड पण वाढते. ठीक आहे? ओके ठीक आहे. थांबायचं मग मया इथंच. बोला की मॅडम. मयूरला आजच बसलाय क्लासला, आता सुट्ट्या झाल्यात त्याला. बर 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 हा त्याचे चालू होते क्लास. मयंक करायलाय थोडं, त्याला स्टार्टिंगचे थोडे जमलेच नाहीत सर त्याला मॅथचे प्रॉब्लेम. कुणाला? मयंकला का? मयंकला हा हा मयूरनं पण सांगितले, तरी पण मी डबल तुम्ही जे दिलेत तेच त्याच्याकडून सॉल्व्ह करून घेतलेत. करून घेतलेत का? बर बर. तरी त्याला काही डाऊट असले तर मला विचारायला लावा, मी सांगतो त्याला आणखी नाही पर्टिक्युलर आता कुठल्या टॉपिक बद्दल. एलसीएमचे करायलाय सर सगळे. हा मग हेच सगळ्यात महत्वाचं मॅडम. एचसीएफ एलसीएम आलं का आता इथून ऍक्च्युली आता हे बेसिक झालं. आता इथून पुढे थोडंसं ऍडव्हान्स होईल आपलं, मग ते जास्त इम्पॉर्टंट आहे. आता उद्या मी फ्रॅक्शन चालू करणार आहे, उद्या परवा दिवशी. मग फ्रॅक्शन वगैरे झालं की मग आपण थोडंसं पुढच्या लेवलला जाऊन करायचंय. मग त्यावेळेस हे परत मी एलसीएम कसं फाईन करायचं नाही सांगणार. म्हणूनच ह्याच्यासाठी आपण 2-2 दिवस घातले. एचसीएफसी थोडं त्याला ते आहे तेवढं, एवढं फास्ट नाही गेले त्याला ते. एलसीएमचं करायला फास्ट, एचसीएफचं. हा बर. मग अजून एकदा प्रॅक्टिस करून घेऊ मी. मग एक काम करतो, उद्या काय दोन्ही मी मिक्स करून घेतो. मी एचसीएफ आणि एलसीएम दोन्ही मिक्स करून घेतो. चालते ठीक आहे. हो ठीक आहे मॅडम. थँक्यू सर. हो.